कारण आपल्याला हा नंदी दिसतोय. बराच संघर्ष केलाय नंदीनं आणि मरणाच्या दारातून मालकानं वाचवलेला आहे. आणि आज त्याला जीवदान दिलं मालकानं आणि आज त्या कष्टाचं फळ त्याने दिलेलं आहे. कुठल्या गावचा नंदी आहे? पैसे येण्याचा त्याचं काय नाव? राम. मित्रांनो, शेणेकरांचा राम. आता काय नक्की काय झालेलं त्याला? आता तुम्ही म्हणला मरणाच्या दारातून वाचवलं. बैलाचं पहिल्यांदा बैल मागल्या सीझनला फॉर्मला पळत होता. नंतर अचानक बैलाला पोटाचा प्रॉब्लेम झाला. त्यात बैल 2 ते 3 महिने असा पाक झोपलेला. परिणाम 2-3 शेवटच्या स्टेपला बैल होता. माणसं म्हणत होती ती बैल आता जगत नाही, काय नाही. तसल्यातनं बैल क्लिअर झाला आणि आज पुन्हा गुलाबात राहिला. ज्यावेळेस अशा टीका होत होत्या त्यावेळेस वाटलेलं का पुन्हा एकदा त्या स्टेपनं पळ? आम्हाला बैलावर गॅरंटी होती, ज्या दिवशी बैल पुन्हा त्या रेंजला येणार त्या दिवशी बैल पुन्हा एकदा आमचं नाव करणार. त्यात लय मोठा संघर्ष केला आमचा. वाटेगाव भाई आहे, तो भाई आहे, आमचा गणेश आहे. बैल कोणच म्हणत नव्हतं आणि वाईट काळात कोण कोणा नसतंय. मग आज पायरा कोणी करून दिला? पैरा भाईयाने केलता. मित्रांनो, भैयांचं कायम सहकार्य असतं सर्वसामान्य बैलगाडा मालकांना. भैया, आज पायरा तुम्ही जमवून दिला नक्की कशा ह्याच्यावर पायरा डिपेंड करून दिला की बाबा पायरा करा नक्की आणि पैरेकरांना मी दिला? पैरा म्हणजे परवा आम्ही बैल पळवला मैदानला. राम परवा बैल चांगला पळाला आणि माझे परभणीचे मित्र आहेत शिवाजी मालक, त्यांचा मला फोन आला की आपला बैल वायव्याला आणायचा, आपल्या बैलाला एखादा पैरा आहे का? आपला बैल गाणा पाहत होता पण तो बैल जरा आजारी असल्यामुळे मग ही म्हणली ती, तर मी ह्यांनी म्हणलं हाण्या काही, तर ह्यांनी एका शब्दावर मला म्हणले तुमचं तुम्ही पैरा करा, आमचा बैल परभणीनं घेऊन येतो. ते बैल घेऊन आलीत आणि पैराचा चिठ्ठी त्यांनी एक टाकलेली, आपण एक टाकलेली, गाडी चांगली पळाली आपली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, मागल्या 3 महिन्यात हे बैल जगल हे कोण म्हणलं नव्हतं. म्हणजे गणेश सावंत असेल, गणेश पाटील असेल, प्रसाद सावंत असेल, म्हणजे शेण्याची त्यांची सगळी टीम जी आहे त्यांनी सगळ्यांनी म्हणजे संघर्ष लय केला. आणि त्याचं स्वतः मालक अजित शेठ साहेब कापसाचं ते 2 दिवस येऊन इथं शेण्यात राहिलेला ते बैलासाठी. आणि एवढ्या आजारातनं म्हणजे कंप्लीट 5 ते 6 दिवस बैल आडवाज होता. त्यातनं उठून उभा राहून तो म्हणजे आज एवढा पाला म्हणजे मालकासाठी फक्त पाहिलाय तो आज. बघा मित्रांनो, मुका प्राणी काय करू शकतोय. आज मालकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या, बऱ्याच जणांनी नावं ठेवली पण त्या गोष्टीने त्यानं खोटं ठरवलं आणि आज यश मिळवून दिलं. आता भैया ड्रायव्हर येते, आता भरपूर ट्रेंडिंगला येते. आज ह्या बैलाचं काय वैशिष्ट्य जाणवलं हो तुम्हाला? ह्या बैलाला म्हणजे पहिल्यापासून बैल येऊन मी थांबतोय. गेल्या वर्षी 1 नंबर जिथे जाईल तिथे 1 नंबर केला बैलानं. मध्ये 2-3 महिने बैल म्हणजे असा पूर्ण म्हणजे पाक बैल हे झालेला. त्यातनं बैल उठला. आज भयान गटला आणली, सेमीला मी आणली आणि डबल भयान फायनलला आणली. बैल पहिल्या रेंजवानी पळाला. म्हणजे बघा मित्रांनो, चांगला बैल पाहणार असतो त्याचा देखील स्टार असते, ती कधी चढ असतो कधी उतार असतो. आज त्याचा पुन्हा स्टार निर्माण झालं आणि आता इथनं पुढे त्याचं स्टार चालू झालं मला वाटतंय. हो 100%. कारण तुम्ही एवढं कष्ट घेतले किंवा त्याने ही झुंज दिलेली आजाराला आणि हा असा उभा आहे आता. झुंज म्हणजे आम्ही लय संघर्ष केला. आम्ही आदत वस्त्रासनी फोन केला तर आम्हाला आदत वस्त्र ना करत होती. आता बैल पळतोय का, व्हिडिओ पाठवा, याव करा. पण आम्ही त्या विश्वासात ठाम होतो. आम्हाला 7 या 2 भाईयांची, रोहनची आहे, सगळ्यांच्या सहकार्याने बैल पुन्हा उभा राहून त्या जोशात पळायला लागला. आता कुठल्या खांदी हो ठाम पळतोय? बैल उजवीनं डावीनं बाहेरनं पळतो. उजवी खांदी आम्ही पळवतो, बाहेरनं आतनं कुठं पण येते. आता मुलाखत बघितली की मला लोक कॉल करते, ती कशा प्रकारचा तुम्हाला पायरा पाहिजे? बैल बैला जागा चांगला पळत असला तर आपण 100% त्याच्या संग पळू. कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे का तुमचा? देतो की 96 97 91 90 90. तुमचं नाव आणि पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आदित्य पाटील, माझा नंबर 96 97 91 90 90. आता मित्रांनो, हे साखर येते, ह्यांचे 2 शब्द घेऊया. आज गुलाल मिळवलाय त्यानं आणि संघर्ष पण भरपूर बघितला. आजारातला त्याचा संघर्ष असेल किंवा नावं ठेवलेलं असेल लोकांनी, आणि आज त्यानं सिद्ध करून दाखवलं की मी पाळणार आहे आणि कायम शेवटपर्यंत मालकासाठी पाळणार. पळणारच तो. एवढे आम्ही काळजीच घेतली त्याची. इकडे मालक आहे. मालक घ्या मित्रांनो, बघा मालक पाठीमागे उभं राहिलेत. दोघं पण मालक आहेत. या आता तुम्ही तुमच्या टीम मधली मेंबर आहेत किंवा भैया ड्रायव्हर आहेत दोन्ही, त्यांना पुढे केलं म्हणजे असं आहे की बाबा बैलगाडी क्षेत्रात सगळीच सहकारी मालक आहेत ते. हो, आमचं कसं असतंय, जे काय असेल ते गोठव, बाकी सगळं भैया 2 म्हणलं ना मला काय नाव भेट आपलं बैल घेऊन जायचं आहे. त्यांच्या शब्दाला हो लाग हो असते. मग बैल कुठचा पण असो मी त्याला कधी विचारत नाही. किंवा आमचं शेट असतील कधी मला म्हणत नाही की बाबा बैल काय करतोय, कुठं आहे किंवा काय. आता एवढा त्याचा पडता काळ होता
मग सगळ्यांनी मला धरून राहिली ती हम्म. त्या सगळ्यांनी साथ दिल्यामुळे आज याला फळ आहे हीच. बघा मित्रांनो असं आहे. तुम्ही काय सांगताल आज तुम्ही ही छोटे मालक आहेत त्याचे काय मला ते बोलता झालं त्यासाठी ते आमच्यासाठी आज लई केले. कारण संघर्ष ज्यावेळेस माणूस बघतो त्यावेळेस विजयाकडे चाललेला असतो. ह्या विजयाचं श्रेय कोणाला द्यायचं की ह्या गोष्टी किंवा ह्या लोकांच्यामुळे आज हा विजय मिळाला. ह्या दोन्ही भैयांना हम्म. जे काय आहे ते सगळं दोन्ही भैयांचे जेव्हा हम्म. आणि शेटना म्हणजे एक काय होतं असा हम्म. म्हणजे मागल्या महिन्यात अक्षरशः बैल इक्या म्हणून म्हणतं कारण की पैर देत नव्हते माणसं. हम्म. हे दोघं भाऊ म्हणजे जी सेने त्यांची टीम आहे ना ती अक्षरशः मला म्हणायचे बैल इक्या आपल्या बैलाने पैर होईनात तर पण मी त्यांनी एकदाच सांगितलं 100% तुझा बैल ट्रेनिंगला आणणार म्हणजे आणणार. आणि आजचा दुसरा अड्डा आहे. पहिल्याच अड्ड्यात कोयाच्या पण त्याला मीच पायरा केला आणि आज पण मीच पायरा केलाय. 100% म्हणजे जाईल त्या मैदानात त्याला फायनलला ठेवायची अपेक्षा माझ्याकडनं म्हणजे प्रयत्न मी करणार म्हणजे करणार. मित्रांनो आपण त्यांच्या टीमला किंवा त्या नंदीलाही शुभेच्छा करूया की असाच कायम गुलाल मिळेल. धन्यवाद.